नमस्कार मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 याचा जी.आर. आलेला आहे मित्रांनो. 27 डिसेंबर 2000 रोजी याचा जी.आर. आलेला आहे. तर मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्याचे कर्ज माफ होणार आहे व किती लाखापर्यंत माफ होणार आहे व कोणता शेतकरी या कर्जमाफीस पात्र आहे हे सर्व या जी.आर. मध्ये दिलेलं आहे. हा मी जी.आर. तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तर मित्रांनो, हा जी.आर. जर तुम्हाला हवा असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा मेल आयडी कमेंट करा. मी तुम्हाला नक्कीच हा जी.आर. सेंड करेन. आणि मित्रांनो, एक ध्यान ठेवा, ईमेल आयडी जर तुम्ही टाकत असाल तर व्यवस्थितपणे टाका, कारण की याच्या आधी जर तुम्ही मला ईमेल आयडी पाठवला असेल तर ते स्पेलिंग मिस्टेक झालेली होती. तर तुम्ही नक्कीच आपला व्यवस्थितपणे मला ईमेल आयडी सेंड करा. मी तुम्हाला नक्कीच हा जी.आर. सेंड करेन. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला भरपूर अशी काही माहिती दिलेली आहे या जी.आर. मध्ये व आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा होणार नाही असं या जी.आर. मध्ये नमूद केलेलं आहे. तर मित्रांनो, तर बघूयात हा जी.आर. नेमकी काय आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला विनंती करतो, जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटनावर क्लिक करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो, कारण की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीची योजना मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगत येणार आहेत व आपण फॉर्म कसा भरायचा, कुठे भरायचा व कोणती प्रोसेस करायची हे नक्कीच मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमाने, या चॅनलच्या माध्यमाने मी तुम्हाला सांगणार आहे. तर नक्कीच आज चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक कर जा मित्रांनो, व नक्कीच हा जी.आर. आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, चला व्हिडिओ सुरू करू. इथं बघा 27 डिसेंबर रोजी हा जी.आर. आलेला आहे. तर प्रस्तावना मी काय तुम्हाला वाचून दाखवत नाही, तर तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला इथं वाचून दाखवणार आहे. पूर्ण जी.आर. वाचून दाखवला तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. तर मित्रांनो, योजनेचा तपशील मी तुम्हाला वाचून दाखवतो. या योजनेस महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 संबोधण्यात येईल. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले असं या कर्जमुक्तीला नाव दिलेलं आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1/4/2015 ते दिनांक 31/3/2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम 2 लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांचे अत्यल्प भूधारक प्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात ₹2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. तर मित्रांनो, 2 लाखापर्यंत आपली कर्जमाफी ही होणार आहे आणि जर आपण परतफेड केलेली असेल तर आपल्याला याचा लाभ मिळणार नाही. तर बघा, या योजनेअंतर्गत दिनांक 1/4/2015 ते दिनांक 31/3/2019 पर्यंत वाटप केलेल्या अल्प मुदत पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात दिनांक 30/9/2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेल्या व परतफेड न झालेल्या हप्त्याची रक्कम 2 लाखापर्यंत असल्यास त्यांचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, जर आपण कर्ज घेतलेले असेल व परतफेड केलेली नसेल तरच आपल्याला या कर्जमुक्तीचा लाभ होणार आहे. हे काय योग्य नाही मित्रांनो, यावर काहीतरी निर्णय लवकरच येईल. परंतु जर तुम्ही परतफेड केलेली नसेल तर नक्कीच तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. परंतु आपली 2 लाखापर्यंत ही रक्कम पाहिजे. तर बघा, पुढे काहीतरी दिलेलं आहे. सदर योजनेमध्ये उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाचे केलेले पुनर्गठित, फेरपुनर्गठित कर्ज यांची दिनांक 30/9/2000 रोजी वैयक्तिक शेतकऱ्यांच्या सर्व कर्ज खात्याची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी कमाल ₹2 लाखापर्यंत मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. म्हणजे 2 लाखापर्यंत आपल्याला कर्जमुक्तीचा लाभ हा मिळणार आहे, परंतु आपले थकीत कर्ज नाही पाहिजे. पुढे बघा, सदर योजनेमध्ये ज्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची अथवा अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह दिनांक 30/9/2019 रोजी थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल अशी कर्ज खाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाहीत. तर मित्रांनो, इथं दिलेलं आहे कोण पात्र ठरणार नाहीत. तर व्यवस्थितपणे तुम्ही बघून घ्या, याच्यामध्ये आपण बसतो की नाही बसत. म्हणजे तुम्ही जर 2 लाखापेक्षा जास्त असेल आपली रक्कम तर आपण ही कर्जमाफीस आपण पात्र ठरणार नाहीत मित्रांनो. आपली 2 लाखापेक्षा कमी पाहिजे आणि ती पण आपली रक्कम ही थकीत पाहिजे, तेव्हा आपली कर्जमाफी ही होणार आहे. तर कोणत्या बँकेमध्ये कर्जमाफी होणार आहे हे पण या जी.आर. मध्ये दिलेलं आहे.
तर सदर योजनेसाठी एक राज्यस्तरीय देखरेख व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येईल। यामध्ये वित्त विभाग, नियोजन विभाग, सहकार विभाग यांचे सचिव तसेच रिझर्व्ह बँक, नाबार्ड व राष्ट्रीयकृत बँक यांचे प्रतिनिधित्व यांचा समावेश असणार आहे। तर मित्रांनो, व्यवस्थितपणे हे GR तुम्ही बघून घ्या व इथं तुम्हाला मी सांगणार आहे की सदर मुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत। म्हणजे कोणते व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार नाहीत, त्यांचे इथे नावं आलेले आहेत मित्रांनो। म्हणजे आपण या वर्गात मोडतो किंवा नाही हे तुम्ही बघा। आता मी तुम्हाला वाचून दाखवतो। महाराष्ट्र राज्यातील आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी लोकसभा राज्यसभा सदस्य, आजी किंवा माजी विधानसभा विधान परिषद सदस्य। 2 नंबर, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून। म्हणजे केंद्र सरकारचे किंवा राज्य सरकारचे कर्मचारी असतील व त्यांना 25,000 पेक्षा जास्त रक्कम असेल, परंतु जर आपण चतुर्थ श्रेणीमध्ये असाल तर नक्कीच आपले कर्ज हे माफ होणार आहे। 3 नंबर, राज्य सार्वजनिक उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, ST महामंडळ व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी म्हणजे एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणारे। जर कमी असेल तर नक्कीच आपली कर्जमाफी ही होणार आहे। 4 नंबर मित्रांनो, शेती बाह्य उत्पन्नातून आयकर भरणारे व्यक्ती म्हणजे जर तुम्ही आयकर भरत असाल तर तुमची कर्जमाफी ही होणार नाही। निवृत्ती वेतनधारक म्हणजे जे रिटायर झालेले व्यक्ती आहेत व त्यांना मासिक निवृत्ती वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त आहे। जर तुम्ही रिटायर असाल व तुम्हाला 25,000 पेक्षा जास्त पेन्शन येत असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, परंतु जर तुम्ही माजी सैनिक असाल तर नक्कीच तुम्हाला हा कर्जमाफीचा लाभ होणार आहे। तर 6 नंबर बघा मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सूतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व इतर सहकारी दूध संघ यांचे अधिकारी म्हणजे एकत्रित रुपये 25,000 पेक्षा जास्त असणारे, कमी असले तर कर्जमाफी होईल। व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ म्हणजे यांची कर्जमाफी ही होणार नाही। तर मित्रांनो, सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक डॅश म्हणजे 27/12 रोजी हा जाहीर झालेला आहे। तर मित्रांनो, जर आपली उत्पन्न आपले कर्ज 2 लाखाच्या आत असेल व आपण परतफेड ही केलेली नसेल तर नक्कीच आपली ही कर्जमाफी ही होणार आहे। परंतु जर आपले 25 लाखापेक्षा जास्त कर्ज असेल तर या योजनेस आपण पात्र ठरणार नाहीत मित्रांनो। आणि जर आपण 2 लाखापर्यंत कर्ज घेतलेले असेल व जर आपण नियमित परतफेड करत असेल तर ह्या कर्जमाफीचा आपल्याला फायदा होणार नाही मित्रांनो। परंतु आपण चुकी केली असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी वेळेत कर्जमाफीचे हे हप्ते भरलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी नेमकी काय करायचं असा प्रश्न आपल्याला या सरकारला विचारला पाहिजे मित्रांनो। कारण की वेळेत जर आपण कर्ज भरतोय तर तुम्ही आमचा पण विचार केला पाहिजे, ज्या शेतकऱ्यांनी वेळेत हप्ते भरलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी। परंतु ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे एकही हप्ते भरलेले नाहीत व 2 लाखाच्या आत आपले कर्ज आहेत तर नक्कीच आपली कर्जमाफी ही होणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही हा GR व्यवस्थितपणे बघून घ्या व हा GR तुम्हाला हवे असेल तर मला नक्कीच तुमचा मेल ID कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला हा GR सेंड करेन। आणि मित्रांनो, आपला मेल ID सेंड करताना मला व्यवस्थितपणे तुमचा ईमेल ID स्पेलिंग मिस्टेक होऊन देऊ नका, कारण की दरवेळेस तुमची स्पेलिंग मिस्टेक होती जेणेकरून मला तुम्हाला सेंड करता येत नाही। जर आपला मेल ID व्यवस्थित असेल तर नक्कीच मी तुम्हाला हा GR लवकरात लवकर सेंड करेन। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पाठवा। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला मित्रांनो, कारण की मी शेतकरी कर्जमाफी असो किंवा पीक विमा असो या प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपला मेल ID कमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला हा GR सेंड करणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। तुम्ही लाईक शक्यतो करत नाही व्हिडिओला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो, आणि हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पाठवा। तर मित्रांनो, आपण भेटूया आपण
पुढच्या व्हिडिओमध्ये, व हा जी आर हवा असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये आपला मेल ID कमेंट करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.